हॅलो वॉरियर्स, 20 मिनिट्स चॅलेंज डेली वोकॅबलरीच्या पार्ट 4मध्ये डे 4मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ऑलरेडी 3 पार्ट्स जे आहेत ते अपलोड झालेले आहेत. पाहिले नसतील तर आज पाहून घ्या, सगळे वर्ड्स लिहून घ्या, देन पार्ट 4 जो आहे तो कंटिन्यू करा. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमधला पहिला वर्ड जो आहे तो आहे ॲबडक्टेड. आता हे ॲबडक्ट म्हणजे काय असतं, चित्रावरून तर तुम्हाला कळतच असेल, कारण प्रत्येक वर्ड जो आजपर्यंत आपण पाहिला आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक इमेज दिलेली आहे. तो हा माणूस या मुलाला किडनॅप करत आहे आपल्या भाषेमध्ये, किंवा त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्याचं अपहरण करत आहे. अपहरण करणे, त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये फक्त किडनॅपिंग हा शब्द नाही आहे जो आपल्याला परिचित असतो. त्याच्यासोबत दुसरा शब्द आहे ॲबडक्ट करणं किंवा ॲबडक्टेड. ठीक आहे. टू टेक समवन अवे फोर्सिबली, युजली बाय किडनॅपिंग. एखाद्याला फोर्सफुली एखाद्या ठिकाणावरून दूर नेणं किंवा त्याला किडनॅप करणं, अपहरण केलेले. कारण हा पास्ट टेन्समध्ये, सो अर्थात याचा अर्थ काय होतो, अपहरण केलेले. द बॉय वॉज ॲबडक्टेड बाय अननोन मेन. त्या मुलाचं अपहरण जे आहे ते अज्ञात लोकांनी केलं. मग याच्यासाठी सिनोनिम काय असतील, अर्थातच जो आपण आत्ता बोललो तो किडनॅप्ड किंवा कॅरीड ऑफ, एखाद्याला पकडून नेणं. सो कॅरीची जी हे आहे ना इथे, कॅरीड ऑफ, एक कॅरीची फ्रेज तुम्हाला पाहायला मिळते, तर ती पण लक्षात ठेवा. अँटोनिम काय असेल मग, एखाद्याला रिलीज करणं किंवा एखाद्याला फ्री करणं. बिकॉज हा पास्ट टेन्समध्ये, तर त्याचे जे काही सिनोनिम अँटोनिम दिलेले आहेत ते पण पास्ट टेन्समध्येच आहेत. ठीक आहे. ॲबडक्ट बरोबर अवे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, म्हणजेच त्याला दूर नेणं. दुसरं आहे ॲबॉर्टिव्ह. एक शब्द ऐकला असेल तुम्ही, ॲबॉर्शन. ॲबॉर्शन म्हणजे काय असतं, प्री मॅच्युअर डिलिव्हरी. म्हणजे एखादी महिला प्रेग्नंट आहे आणि म्हणजे बाळाचे 9 महिने पूर्ण होऊन बाळाचा जन्म होण्यापूर्वी ज्यावेळेला त्या बाळाचा मृत्यू होतो थोडक्यात, तर त्याला आपण ॲबॉर्शन असं म्हणतो. सो ॲबॉर्टिव्ह म्हणजेच अनसक्सेसफुल किंवा फेलिंग टू अचीव द इंटेंटेड रिझल्ट. जो इंटेंटेड रिझल्ट आहे तो अचीव करण्यामध्ये फेल होणं, त्याच्यासाठी ॲबॉर्टिव्ह हा शब्द वापरला जातो. निष्फळ किंवा अकालप्रसूत शिशू जे आहे त्याच्यासाठी सुद्धा हा शब्द वापरला जाईल. देअर ॲबॉर्टिव्ह अटेम्प्ट टू एस्केप वॉज फॉइल्ड बाय द पोलीस. पोलिसांनी त्यांचा पळून जाण्याचा जो निष्फळ प्रयत्न आहे तो हाणून पाडला. ठीक आहे. सिनोनिम काय असतील मग, अनसक्सेसफुल किंवा फेल्ड. आणि अँटोनिम काय असतील याचे, अर्थातच सक्सेसफुल किंवा इफेक्टिव्ह. सो ॲबॉर्टिव्ह, ॲबॉर्ट. ॲबॉर्टवरून अपूर्ण किंवा अपयशी असं लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट वर्ड आहे ॲब्सेंटी लँडलॉर्ड. ॲब्सेंटी लँडलॉर्ड काय असतं, तर आपल्याला माहिती पाहिजे लँडलॉर्ड म्हणजे कोण असतो, जो एखाद्या मूळ जागेचा मालक आहे तो. मग त्या मालकाचं घर जर इथे असेल आणि हा मालक इथे राहत नसेल या घरामध्ये, तो दुसरीकडे कुठेतरी राहतोय, तर त्याला म्हटलं जाईल ॲब्सेंटी लँडलॉर्ड. ठीक आहे. म्हणजे अन्यत्र स्थायिक झालेला जो घरमालक आहे, मग त्याने त्याची जागा भाड्याने दिलेली असेल किंवा मे बी अशीच असेल, पण तो तिथे राहत नाही आहे, म्हणजे त्याची जी जागा आहे तिथे राहत नाही आहे, तर त्याच्यासाठी ॲब्सेंटी लँडलॉर्ड ही संज्ञा वापरली जाते. मेनी टेनंट्स सफर बिकॉज ऑफ द ॲब्सेंटी लँडलॉर्ड्स निग्लिजन्स. म्हणजे खूप सगळे टेनंट्स जे असतात, टेनंट्स म्हणजे काय असतात, भाडेकरू. हा शब्द काय आहे, भाडेकरू. मला आठवतं जेव्हा मी फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूला गेले होते आणि त्यांनी मला विचारलं होतं की मग तू नेमकी राहतेस कुठे, कसे राहतेस, मग पेइंग गेस्ट म्हणून राहतेस की टेनंट म्हणून राहतेस, तर मला हे ॲक्च्युली त्यावेळेला हा शब्द माहिती नव्हता. नंतर मग मी सर्च केलं, मग मला कळलं. तर बऱ्याचशा भाडेकरूंना सफर करावं लागतं, कारण त्यांचे जे घरमालक आहे ते दुसरीकडे राहतात. सो त्यांचे जे काही म्हणजे ते निग्लिजन्स, म्हणजे त्यांना ते दुर्लक्ष करतात ना त्या गोष्टीकडे. जर घरमालक जवळ राहत असतील, भाडेकरूंना काही प्रॉब्लेम असेल तर ते डायरेक्ट जाऊन बोलू शकतात. सो ॲब्सेंटी लँडलॉर्ड कोण असेल, जो इतरत्र स्थायिक झालेला आहे. सिनोनिम काय असतील, नॉन रेसिडेंट लँडलॉर्ड, म्हणजे जो नॉन रेसिडेंट आहे तो असा मालक, किंवा रिमोट लँडलॉर्ड, रिमोट लँडलॉर्ड. अँटोनिम काय आहे, रेसिडेंट लँडलॉर्ड किंवा प्रेझेंट ओनर, जो तिथे प्रेझेंट असणारा ओनर आहे तो. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे ॲक्युरेटली. आता हा काय म्हणजे फार अवघड शब्द नाही आहे, पण हा तुम्हाला स्पेलिंगमध्ये विचारला जाऊ शकतो. सो ॲक्युरेटली म्हणजे अगदी अचूकपणे, इन अ करेक्ट अँड एक्झॅक्ट मॅनर विदाउट मिस्टेक्स. याच्यासाठी ॲक्युरेटली हा शब्द आहे. द डेटा वॉज ॲक्युरेटली रेकॉर्डेड बाय द ऑफिसर. म्हणजे अधिकाऱ्याने डेटा जो आहे तो अचूकपणे नोंदवला. मग याच्यासाठी सिनोनिम काय असेल, प्रिसाइजली हा शब्द लक्षात ठेवा, किंवा एक्झॅक्टली. ठीक आहे. आणि अँटोनिम काय असेल, इनकरेक्टली किंवा इनॲक्युरेटली. सो ॲक्युरेट म्हणजे अचूक. नेक्स्ट आहे ॲक्यूटली. ॲक्यूट डिसीज असतात, ऐकले का कधी, ॲक्यूट डिसीज.
याच्यामध्ये ऐकलं असेल तुम्ही सायन्समध्ये, अक्यूट डिसीज काय असतात, जे तीव्र संसर्ग असतात. ठीक आहे, मग ज्यावेळेला आपण ॲक्यूटली म्हणतोय, ॲक्यूटलीचा अर्थ काय होतो, इन अ व्हेरी शार्प ऑर सिव्हिअर वे, किंवा कीनली म्हणजे अतिशय तीक्ष्णपणे किंवा तीव्रपणे. ठीक आहे, ही इज ॲक्युटली अवेअर ऑफ द सिरियसनेस ऑफ द सिच्युएशन, त्याला परिस्थितीच्या गांभीर्याची तीव्र जाणीव आहे ॲक्युटली. मग सिनोनिम काय आहेत, अर्थातच शार्पली किंवा इंटेंटली. आणि अँटोनिम काय आहेत, डली किंवा स्लाइटली. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय असतं, एकाला दुसरा ऑप्शन काहीतरी अवेलेबल आहे तर तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह आहे. अल्टरनेटिव्ह आहे म्हणजे काय, हा नाही तर तो ऑप्शन आहे. सो अवेलेबल ॲज अनदर पॉसिबिलिटी ऑर चॉईस किंवा अदर ऑप्शन. ठीक आहे, सो पर्याय अवेलेबल असणं, पर्याय. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. वी शुड कन्सिडर अल्टरनेटिव्ह प्लॅन्स इन केस ऑफ अन एमर्जन्सी. म्हणजे आपत्कालीन परिस्थिती जर उद्भवली तर त्याच्यासाठी आपण पर्यायी योजना जी आहे ती विचारात घेतली पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना MPSC करते आपण, प्लॅन बी आहे का, सो तो प्लॅन बी तुमच्यासाठी काय असेल, अल्टरनेटिव्ह असेल, एक पर्याय आहे. सो सिनॉनिम काय, ऑप्शन किंवा सबस्टिट्यूट. आणि अँटोनिम काय असतील, मेन किंवा प्रायमरी. ठीक आहे, प्रायमरी किंवा मेन म्हणजे काय, हे माझं मेन गोल आहे, बट प्लॅन बी हा माझ्यासाठी अल्टरनेटिव्ह असेल, तो माझ्यासाठी काय असेल, एक ऑप्शन असेल किंवा तो माझ्यासाठी एक सबस्टिट्यूट असेल. नेक्स्ट वर्ड आहे ॲम्बिग्युअसली. हा शब्द आयोगाने खूप वेळा विचारला, हा शब्द लक्षातच ठेवा. ॲम्बिग्युअसली आणि याचा सिनॉनिम पण विचारून झालेला आहे. ॲम्बिग्युअस म्हणजे काय असतं ना, एखादी गोष्ट जी स्पष्ट नाही आहे, म्हणजेच काय असेल, ती अस्पष्ट आहे. किंवा त्याच्यासाठी दुसरा एक शब्द आहे धूसर. हा जनरली वेगसाठी समानार्थी ठरतो. ठीक आहे, जो याचा ॲम्बिग्युअसलीचा समानार्थी आहे. सो इन अ वे दॅट इज नॉट क्लिअर ऑर ओपन टू मोर दॅन वन इंटरप्रिटेशन. म्हणजे संदिग्ध, सरळ सरळ भाषेतला म्हणजे अगदी सुंदर शब्द आहे मराठीमध्ये, संदिग्ध. एखाद्या गोष्टीचा अर्थ स्पष्ट नसेल तर आपण त्याला संदिग्ध बाब आहे असं म्हणतो. संदिग्ध म्हणजेच ॲम्बिग्युअस आहे असा त्याचा अर्थ होतो. द लॉ वॉज वर्डेड ॲम्बिग्युअसली कॉझिंग कन्फ्युजन. कायदा जो आहे तो संदिग्धपणे लिहिला गेल्यामुळे गोंधळ उडाला. आणि मग तुम्हाला तो आणीबाणीवालं प्रकरण आठवत असेल, अंतर्गत अशांतता, सशस्त्र बंडाळी, हे जे शब्द आहेत, मग त्याचा नेमका अर्थ काय हे घटनेमध्ये मेन्शन नाही आहे. तो जो संदिग्धपणा आहे त्याचा फायदा मग कसा घेतला जातो हे सगळं. ठीक आहे, सो सिनॉनिम काय आहे, वेगली. हा शब्द सुद्धा आयोगाने विचारलेला आहे, त्यामुळे हा लक्षातच ठेवा. वेगली, डाऊटफुली. आणि याचे अँटोनिम काय आहेत, क्लिअरली किंवा अनॲम्बिग्युअसली. ठीक आहे, देन नेक्स्ट वर्ड आहे ॲस्टॉनिशिंग. ॲस्टॉनिशिंग म्हणजे एक्स्ट्रीमली सरप्रायझिंग किंवा अमेझिंग. एखादी गोष्ट खूप आश्चर्यकारक आहे, अमेझिंग आहे, ॲस्टॉनिशिंग असं म्हटलं जाईल. मग याच्यासाठी मराठी अर्थ काय आहे, अर्थातच विस्मयकारक किंवा आश्चर्यकारक. हिज परफॉर्मन्स इन द एक्झाम वॉज ॲस्टॉनिशिंग. परीक्षेतलं त्याचं जे प्रदर्शन होतं ते कसं होतं, आश्चर्यकारक, विस्मयकारक होतं. सिनॉनिम काय, अर्थातच अमेझिंग, सरप्रायझिंग. अँटोनिम काय असतील, जे सर्वसामान्य आहे, ऑर्डिनरी किंवा नॉर्मल. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड आहे बँकरप्ट. बँकरप्टसाठी एक जो वर्ड आहे ना, इनसॉल्वंट, हा आयोगाने विचारलाय खूप वेळा. बँकरप्टसाठी असणारा इनसॉल्वंट हा वर्ड आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. अनेबल टू पे डेट्स, फायनान्शियली रून्ड, असा व्यक्ती जो त्याने घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी अनेबल आहे, त्याच्याकडे ती क्षमता नाही आहे, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, दिवाळखोर. ठीक आहे, द बिझनेसमॅन डिक्लेअर्ड हिमसेल्फ बँकरप्ट आफ्टर हेवी लॉसेस. मोठ्या तोट्यानंतर व्यापाऱ्याने स्वतःला दिवाळखोर घोषित केलं. ठीक आहे, मग असे खूप मोठी लोक तुम्हाला माहिती असतील जे एकेकाळी दिवाळखोर होते, पण आत्ता मात्र ते जगातले सर्वात श्रीमंत लोक झालेले आहेत. इनसॉल्वंट किंवा ब्रोक हे त्याचे सिनॉनिम आहेत. अँटोनिमचा विचार केला तर सॉल्वंट किंवा प्रॉस्परस हे त्याचे सिनॉनिम आहेत. नेक्स्ट वर्ड आहे बावडी हाऊस. बावडी हाऊस म्हणजे असतं अ प्लेस वेअर पीपल स्पेशली वुमेन आर केप्ट फॉर इमॉरल पर्पजेस. म्हणजे अचकट विचकट किंवा एक मराठीमध्ये शब्द आहे कुंटणखाना. ठीक आहे, कुंटणखाना. द पोलीस रेडेड अ बावडी हाऊस इन द सिटी. पोलिसांनी शहरातला जो काही कुंटणखाना आहे त्याच्यावरती छापा टाकलेला आहे. सो याच्यासाठीचा समानार्थी दुसरा शब्द आहे ब्रोथेल किंवा हाऊस ऑफ इल फेम. ठीक आहे, आणि अँटोनिम काय असेल मग, अर्थातच रिस्पेक्टेबल हाऊस किंवा डिसेंट प्लेस. एक सुंदर चांगली अशी जी जागा असेल ती बावडी हाऊसच्या विरुद्ध असेल.
ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण आजचे 10 शब्द पाहिलेले आहेत आणि हे 10च्या 10 शब्द जे आहेत ते तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असतील. पहिला होता ॲबडक्टेड म्हणजे अपहरण करणे, दुसरा अबॉर्टी म्हणजे जो अनसक्सेसफुल आहे, तिसरा आहे ॲबसेंटी लँडलॉर्ड म्हणजे जो दुसरीकडे स्थायिक झालेला आहे, चौथा आहे ॲक्युरेटली म्हणजे एक्झॅक्टली किंवा अचूकपणे, देन आहे ॲक्युरेटली म्हणजे जो तीव्रपणे असतो तो, अल्टरनेटिव्ह म्हणजे एक ऑप्शन अवेलेबल असणं, पर्याय, देन ॲम्बिग्युअस म्हणजे जो संदिग्ध आहे असा, देन ॲस्टॉनिशिंग म्हणजे एक्स्ट्रीमली सरप्रायझिंग, देन बँकरप्ट म्हणजे इनसॉल्वंट म्हणजेच दिवाळखोर, आणि त्याच्यानंतर शेवटचा शब्द होता बाउडी हाऊस म्हणजे असं ठिकाण, कुंटणखाना जिथे अचकट विचकट गोष्टी असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आजचे 10 शब्द आपण पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल. जर पार्ट 5 हवा असेल तर अर्थात सबस्क्राईब करा चॅनलला, वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलला. तिथे पुढचे पार्ट जे आहे ते सुद्धा मी लवकरच अपलोड करेन. अगेन थोडी तब्येत ठीक नाही आहे, तो घाईघाईमध्ये होते सगळं. ठीक आहे. चलो, सो जर हा पार्ट हेल्पफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये हेल्पफुल असं नक्की लिहा आणि पुढचे पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.